नमस्कार. आजच्या नवीन आणि छान अशा व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत, स्कूल सुरू झालेलं आहे. मग आपलं बायकांचं काय, डब्याचं रुटीन सुरू. मी मुलांच्यासाठी डबा बनवत आहे. डब्यासाठी अख्खा मसूरची भाजी बनवणार आहे. ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. कुकरच्या डब्यामध्ये मी अख्खा मसूर घेतलेला आहे. त्यामध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो आणि सोललेला लसूण घातलेला आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये आपण तांदूळ धुवून घेतलेले आहेत. त्यामध्ये जिरं घातलं होतं, जिरं आणि मीठ. त्यामध्ये आपण थोडं तेल सोडलं आणि कुकर लावलेला आहे. आता मी कणिक मळणार आहे. चपाती दुधातल्या बनवणार आहे, त्याच्यामुळं पाण्याच्या जागी मी दूध वापरत आहे. आपण रेग्युलर कणिक मळतो तशीच मळायची आहे. त्यामध्ये फक्त आपण पाण्याच्या ऐवजी दुधाचा वापर करायचा, म्हणजे चपात्या दुधातल्या आणि मऊ लुसलुशीत होतात. कणिक मळून झालेली आहे आपली. रात्रीच्या 2 चपाती उरल्या होत्या, त्याचं मी आज मलिदा करणार आहे. चपातीचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. मग ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये कूट केलेला, त्याच्यामुळे भांड्याला कुटाचं तसंच आहे. सकाळची गडबड असल्यामुळे ते मी ओलं केलं नाही. ओलं केलं की वाळायला वेळ लागतो, त्याच्यामुळं शेंगदाण्याचा कूट केलेला त्याच्यातच मी चपाती बारीक केलेली आहे. आता आपण त्यामध्ये बारीक करताना साखर घालायची आहे. ते मिश्रण एका भांड्यात काढायचं व त्यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे. मग हे व्यवस्थित सगळं मिक्स केलेलं आहे. छान असा आपला मलिदा तयार झालेला आहे. मसुरात फोडणी घालण्यासाठी मी लसूण, आले आणि कोथिंबीर हे ठेचून घेत आहे. हे पाहू शकता आपण, आपला मसुरा शिजलेला आहे. त्यामध्ये आपण घातलेला लसूण हाही शिजलेला आहे. लसूण गरम असल्यामुळे मी तो पळीमध्ये घेतलेला आहे आणि चमच्याने त्याला बारीक केलेला आहे. कारण शिजलेला लसूण हा चवीला खूप छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण फोडणी द्यायचं आहे अख्खा मसूरला. त्यासाठी आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण जिरं, मोहरी, हिंग पावडर घातलेली आहे आणि वाळलेली मिरची घालायची होती. माझ्याकडं नव्हती, ओली मिरचीच लाल झालेली होती, ती घातली मी उभी चिरून. त्यामध्ये आपण चेचलेलं लसूण, आलं हे घातलेलं आहे, व्यवस्थित भाजलेलं आहे. मग त्यामध्ये आपण हळद घातली, थोडं मिक्स करून घेतलं. मग त्यामध्ये आपण चटणी घालत आहोत. ते आपल्या गरजेनुसार आपण घालायचे आहे. कुणाला तिखट लागतं, कुणाला सपक. आमच्यात चरचरीत खातात, त्याच्यामुळे मी 2-3 चमचे घातलेले आहे. चटणी भाजल्यानंतर आपण शिजलेला मसुरा त्यात घालायचा आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान अशी आपली अख्खा मसूरची रेसिपी झालेली आहे. डब्यासाठीही खूप छान होते भाजी. खूप सुक्की होत नाही की जास्त पातळही होत नाही, रबरबीत छान होते. नक्की तुम्ही करून पहा. यामध्ये आपण गरम मसाला घालत आहोत. हा मसाला मी घरी बनवलेला आहे आणि मीठ घालायचं राहून गेलं होतं, तेही घालून घेऊया. कुकरला लावलेला भात आपला असा तयार झालेला आहे. छान अशी आपली भाजी बनवून तयार आहे. आता मी चपाती करायला घेत आहे. तर ह्या दुधातल्या चपात्या बघा तुम्हाला कशा वाटत आहेत. खूप छान आणि मऊ होतात ह्या चपात्या. मुलांसाठी अगदी पौष्टिक अशा ह्या चपात्या आहेत. आजचा डबा माझा असा बनवून तयार झालेला आहे. सगळं बनवून झाल्यानंतर मी नाश्ता करत आहे आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.